आता मला आश्चर्य वाटतं 4,800 कोटी रुपयाचा हा जो घोटाळा झालाय लाडकी बहीण योजनेमध्ये, तुम्ही मला विचार करून सांगा, तुमच्या सगळ्यांची मुलं आहेत, तुम्ही पण कुठल्या ना कुठल्या स्कीम मध्ये फॉर्म भरत असाल, तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होत? 0.1% साठी फॉर्म, 0.1% साठी आपलं काही चुकलं तर रिजेक्ट. पीक विमा शेतकऱ्याचा थोडस काही कमी जास्त फोटो आला, रिजेक्ट. कोणाची स्कॉलरशिप असेल, ST SC, रिजेक्ट. मग अशा वेळी जेव्हा सरकारला पैसे द्यायची वेळ असते हक्काच्या माणसाला, शेतकऱ्याला, कष्ट करणाऱ्याला, तेव्हा फॉर्म रिजेक्ट होतात. लाडकी बहीण योजनेमध्ये 26, आणि तुम्हीच चॅनलनी कव्हर केले ना, मी तर माझ्या कल्पनेतल्या गोष्टी नाही. आता कसे काय त्याच्यात पुरुष निघाले, शॉकिंग. पुरुषांना पण यांनी लाडक्या बहिणीत मत दिले. आणि काय दिवस बघितला, रक्षाबंधनाच्याच दिवशी बॉम्ब फुटला आणि सांगितलं आता या सगळ्या इन्क्वायरी. म्हणजे तुम्ही विचार करा, रक्षाबंधन म्हणजे काय? बहिणीचं रक्षा करण्यासाठी बंधन आहे, त्यालाच कात्री लावायचं काम या सरकारने दिले.